धम्मपद दंडवगो 500 उपासकिकांची कथा 500 उपासिकांची कथा। मृत्यू हा अटळ आहे। स्थळ कुब्बाराम श्रावस्ती। यथा दंडेन गोपालो गावुपाचेति गोचरम् एवं जराच मंचूच आयुपाचेति पानिनं। अर्थ, ज्याप्रमाणे गुराखी गायींना चारण्यासाठी कुरणात घेऊन जातो, त्याप्रमाणे म्हातारपण व मृत्यू माणसाच्या आयुष्याला घेऊन जातो। ज्याप्रमाणे गुराखी गायींना चारण्यासाठी कुरणात घेऊन जातो, त्याप्रमाणे म्हातारपण व मृत्यू माणसाच्या आयुष्याला घेऊन जातो। गाथा कथा अशी आहे, विशाखा ही श्रावस्ती येथील श्रीमंत महिला होती। तिच्या वडिलांचे नाव धनंजय आणि आईचे नाव सुमनदेवी होते। जेव्हा विशाखा 7 वर्षाची होती, तेव्हा तिच्या जन्मगावी तथागतांनी भेट दिली। तेव्हा तिच्या आजोबांनी सांगितल्यानुसार विशाखा व तिच्या मैत्रिणी बुद्धाकडे दर्शनासाठी गेल्या। त्यांना वंदन करून स्थानापन्न झाल्यावर त्यांचा धम्म उपदेश ऐकून त्यांना श्रोतापती फल प्राप्त झाले। विवाहानंतर श्रावस्तीला आल्यावर तिने एकदा तथागतांना भोजनाचे आमंत्रण दिले। भोजनानंतर विशाखाने तेथे विहारात येणाऱ्या भिक्खू व भिक्खुनी संघाला आयुष्यभर वर्षावासामध्ये चिवरे देण्याची, भोजन देण्याची, आजारी भिक्षूंना औषधे देण्याची व भिक्षूंना खीर देण्याची इच्छा व्यक्त केली। तेव्हा ते दानपात्र असल्याचे सांगून तथागताने तिचे आभार मानले। दानपात्र असल्याचे सांगून तथागताने तिचे आभार मानले। तसेच तिने पूर्वाराम विहार सुद्धा संघास दान दिले होते, त्यामुळे तिला उपासिकांमध्ये व्यवस्थापिका होण्याचा बहुमान लाभला होता। एकदा श्रावस्ती येथील 500 उपासिका महाउपोसतांच्या दिवशी पूर्वाराम विहारात उपोसत पाळण्यासाठी आल्या। त्या उपासिका वेगवेगळ्या वयाच्या होत्या। तेव्हा तिने त्यांना उपोसताविषयी प्रश्न विचारले। प्रथम तिने वृद्ध असलेल्या उपासिकांना विचारले की तुम्ही कशासाठी उपोसत करीत आहात? त्यावर त्या वृद्ध उपासिकांनी मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती व्हावी यासाठी, तर मध्यमवयीन असणाऱ्या स्त्रियांना विचारल्यावर त्या म्हणाल्या आमच्या सवतीकडून सुटका व्हावी यासाठी। त्यानंतर तरुण स्त्रियांना विचारल्यावर त्या म्हणाल्या पहिल्या बाळंतपणात पुत्र व्हावा म्हणून, आणि शेवटी जेव्हा कुमारिकांना विचारले तेव्हा त्या म्हणाल्या त्यांना योग्य पती मिळावा म्हणून। उपोसत करण्यासाठी आलेल्या आहेत म्हणून उपोसता सत्करण्यासाठी आलेल्या आहेत। प्रत्येक वयोगटातील स्त्रियांच्या इच्छा वेगवेगळ्या असलेल्या पाहून तिने त्यांना तथागतांकडे नेले आणि त्यांच्या इच्छा भगवंतासमोर कथन केल्या। तथागत सर्व उपासिकांच्या मनातील इच्छा ऐकून म्हणाले तथागत सर्व उपासिकांच्या मनातील इच्छा ऐकून म्हणाले विशाखा, जन्म, वृद्धत्व आणि मृत्यू सर्वच मानव प्राण्याच्या मागे लागलेले आहे। विशाखा, जन्म, वृद्धत्व आणि मृत्यू सर्वच मानव प्राण्यांच्या मागे लागलेले आहे।
जो जन्माचा आला त्याला कधीतरी वृद्धत्व येणारच. वृद्धत्व हे व्याधीकडे, शरीर नाशाकडे नेत असते आणि शेवटी ती व्यक्ती मरण पावते. असे असले तरी मानव प्राणी या भवचक्राच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत नाही, तर ते जन्ममृत्यूच्या चक्रातच अडकून राहणेच पसंत करतात. अशा प्रकारचा धम्मोपदेश करताना भगवंतांनी वरील गाथा म्हटली. तात्पर्य: जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यू येणारच आहे. त्यामुळे प्राप्त झालेल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सदाचरणाच्या आचरणाद्वारे सुखाने व्यतीत करून इतरांनाही आनंद द्यावा. काय म्हटलेलं आहे? तात्पर्य: जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यू येणारच आहे. त्यामुळे प्राप्त झालेल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सदाचरणाच्या आचरणाद्वारे सुखाने व्यतीत करून इतरांनाही आनंद द्यावा. म्हणजे बा आता मुक्ती येणारच आहे म्हणून म्हणते का खुश राहा. मग कोणत्याही अवस्थेमध्ये राहा, कोणत्याही अवस्थेमध्ये जरी असले तर धम्म काय म्हणते? खुश राहा म्हणते, आनंदात राहा. म्हणजे त्या कोणत्याही रोगाला घेऊन, जो काही रोग असेल आपल्यापाशी, त्याला म्हणते घेऊन रडत नका बसा, असं त्याचा सार सांगते. रडत नका बसा, आनंदात राहा म्हणते. आता झालं गेलं, पार पडलं. झालेली घटना परत होत नाही, येत नाही. ते आता जे बिघडलं ते दुरुस्त करा. आता इथं वर्तमानमध्ये गेलेला व्यक्ती परत येत नाही. आता जे आहे वर्तमानामध्ये त्याचा स्वीकार करा आणि वर्तमानमध्ये काही आनंदाने जगा. एखादं कुणी निघून गेलं असेल आणि कितीही रडलं, एवढं रडलं, कितीही मोठे रडले, तर गेलेला व्यक्ती परत येत नाही. आणि काही नुकसान झालं असेल तर ते काही पुन्हा तसं होत नाही. त्याला पुन्हा नव्यानं सुरू करावं लागते, नव्यानं सुरुवात करावी लागते. म्हणून सकारात्मक राहा म्हणते, आनंदात राहा म्हणते आणि वर्तमानामध्ये आपलं जीवन कंठित करा. जे आहे त्याचा स्वीकार करा, समाधानी राहा आणि आनंदात राहा. असं जर राहिलं तर आपण प्रत्येक दिवस आनंदामध्ये कंठित करू शकतो. प्रत्येक दिवस आपला आनंदामध्ये कंठित करू शकतो. मी एक व्हिडिओ पाहिला होता एका म्हाताऱ्याचा. तो म्हातारा असा बेडवर, अशी नळी वगैरे लागली होती पूर्ण अंगाला, नळी, सलाईन वगैरे, आणि त्याचे कोणतरी नातेवाईक नाचू राहिले मस्त, आणि तो पुढेही असा हातात राहिला. बा इथून बोध घेण्याची गोष्ट आहे पण नाही तर मग कसे तिथं ते पेशंटने पाहायला गेलं, असं रडत राहतात, तोही दुःखी, हे दुःखी. पण तो ऊर्जा त्यानं अशी तयार केली, नातेवाईक त्याचे लेकरं नातू सगळे नाचू राहिले. त्या हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात नाचू राहिले, आणि तो बुडा काय करू राहिला, हात हलू राहिला मस्त असा. नळ्या चालू असून इथं नाकात नळी त्याच्यावाल्या सलाईन लागलेली. आज एक हात असा इथं सलाईन लागलेल्या, एका हातानं तो बुडा अशी हात हलू राहिला. ते बुडी त्याचा हात पकडू राहिले, ते नाचू राहिले. म्हणजे असं म्हणजे एन्जॉय करू राहिले, खुश, सकारात्मक ऊर्जा निर्माण करू राहिले. म्हणजे सकारात्मक ऊर्जा करण्याच्या ठिकाणी प्रत्येक क्षण उपयुक्त आहे. मरणाच्या दारापर्यंत सुद्धा तो जर आनंदात हसत जर जात असेल तर सुखकर आहे का नाही? रडत पाठवल्यापेक्षा हसत जाणे कधीही उत्तम मंगल आहे. पटलं नाही का तुम्हाला? रडत गेल्यापेक्षा हसत जाणे, समाधानानं जाणे उत्तम मंगल आहे. भगवान बुद्ध पाहून रडत गेले काय? सांगून गेले आणि धम्म उपदेश करता गेले. धम्म सांगता गेले. असं काहीच सोडलं नाही का जे बाकी राहिलं, सगळं सांगून गेले आणि महापरिनिब्बाण झाले. ही अवस्था तर नाही
पण आपण सुखद क्षणातून तरी जाण्याची अवस्था आपण सकारात्मकतेनं आपण प्राप्त केली पाहिजे आणि सकारात्मक आनंदात राहायला पाहिजे प्रत्येक क्षणाला. ते आपण कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.